श्री गणेशाय नमः। या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रामृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषदाढ्यापहाम् मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर सद्गुरु गजानन महाराज की। आपण अधिक मासानिमित्त अधिक मास महात्म्य पुरुषोत्तम महात्म्य ऐकतो। काल 18वा अध्याय पूर्ण झाला, आज 19व्या अध्यायाला आपण सुरुवात करतोय। श्री गणेशाय नमः। श्री गणेशाय नमः। श्री विष्णुमणे रमितु तुला 4 पर्वांचा महिमा कथिला, आता द्वादशी पर्वाचा वहिला सांगतो ऐके समग्र। काल तुला 4 पर्व सांगितले। एक वैधृती, दुसरं व्यतिपात, तिसरं पौर्णिमा आणि चौथी अमावस्या। या 4 पर्वामध्ये कोणकोणती दानं करावीत ती सांगितली। आता द्वादशीचं महात्म्य म्हणजे 5वं पर्व, या द्वादशीचं काय महत्त्व आहे, द्वादशीला काही दान केल्यानंतर त्याचं काय फल प्राप्त होतं। श्री गणेशाय नमः। श्री विष्णुमणे रमितु तुला 4 पर्वांचा महिमा कथिला, आता द्वादशी पर्वाचा वहिला सांगतो ऐके समग्र। सकळ पर्वा माझी उत्तम पर्व नाही, द्वादशी समातीच्या पाळणे अव्यय धामा लाभते नेमहासे। द्वादशीचं फळ काय आहे तर 4 पुरुषार्थ: धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष। पहिले 3 पुरुषार्थ हे आपल्या पत्नीबरोबर आचरण करण्याचे। धर्म, धर्माला पत्नीचं सहाय्य पाहिजे। अर्थ, अर्थार्जन करताना पुरुषाने, पूर्वीच्याकडे पुरुष पद्धत होती, त्यामुळे पुरुषाने आणलेलं जे धन आहे त्यातले 2 पैसे वाचून काटकसरीने प्रपंच करायचा, म्हणजे प्रपंच करायला कुणाची साथ पाहिजे, पत्नीची। म्हणजे धर्माचं आचरण करताना सुद्धा पत्नीची साथ पाहिजे। अर्थार्जन करतानाही, म्हणजे किंवा आता पत्नी नोकरी करत असेल तर ती प्रपंचाला हातभार लावते, उद्योग व्यवसाय करत असेल प्रपंचाला हातभार लावते। धर्मामध्ये पत्नीचं सहाय्य, अर्थार्जनामध्ये पत्नीचं सहाय्य। 2 पैसे कमवून आणणं काय आणि 2 पैसे वाचून प्रपंच करणं काय, कमवण्यासारखं ते। आता ह्या आपल्या धर्मपत्नीने किती पैसे आपण दिलेल्यापैकी किती पैसे तिने शिल्लक ठेवले होते हे कधी कळलं आपल्याला। नोटाबंदी झाल्या त्या दिवशी सगळे इकडे ह्या डब्यात त्या डब्यात त्या डब्यात इकडे तिकडे ठेवलेले काढून तिने आपल्याजवळ दिले। आपण अरे मी विचारलं पैसे आहेत का, तर तू नाही म्हणत होती।
आता एवढे पैसे कुठून आले? ते म्हणले अहो हे पैसे तुम्हीच जे पैसे देत होता ना त्यातले 2-2 पैसे वाचवलेले पैसे आहेत, आता हे बंदे करून आणा. 2.5 लाखापर्यंत आपल्याला बँकेत भरता येतात, त्याच्यापेक्षा काही आपल्याकडे जास्ती नाही, पण हे तुम्हाला देते. म्हणजे पत्नी ही काटकसरीने प्रपंच करून आपल्या पतीला मदत करते, कोंड्याचा मांडा करून प्रपंच करते. म्हणून धर्म, अर्थ, काम, काम हा पुरुषार्थ आहे. या सृष्टीची पुढे चालणं, सृष्टी उत्पत्ती, हा काम, हा धर्म आहे. त्याला पत्नीची साथ पाहिजे. धर्म, अर्थ, काम ह्या 3 गोष्टीमध्ये ज्या वेळेला लग्न होतं ना त्यावेळेला नवऱ्याने सासऱ्याला वचन दिलेलं असतं. काय? धर्म अर्थ धर्म अर्थ कामेच नातीचरामी नातीचरामी. मी तिचं सहाय्य घेतल्याशिवाय काही करणार नाही, तिला विश्वासात घेतल्याशिवाय काही करणार नाही. म्हणजे धर्म, अर्थ आणि काम ह्या 3 पुरुषार्थाला पत्नीच्या सहाय्याशिवाय हे 3ही पुरुषार्थ आपले सिद्ध होणं कठीण आहे. पत्नीला तर घरची लक्ष्मी असं म्हटलं, तिचा मान राखणं आपलं काम आहे, तिला सन्मान देणं आपलं काम आहे. घरच्या लक्ष्मीला दुखवलं तर काय होईल? घरामध्ये स्वास्थ्यच राहणार नाही ना. म्हणून धर्म, अर्थ, काम या 3 गोष्टीला पत्नीचं सहाय्य पाहिजे. पण मोक्ष हा मिळवायला ज्याचा त्याने आहे. तुम्हाला मोक्ष मिळवायचा असेल तर तुम्हाला स्वतःलाच त्या मोक्षाच्या दृष्टीने वाटचाल करणं, म्हणजे त्याच्यासाठी आवश्यक असणं ते करणं भाग आहे. पत्नीला सुद्धा तिला मोक्ष पाहिजे असेल तर तिला स्वतःलाच त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. म्हणजे आपली जर तब्येत ठीक नसेल तर औषध आपल्यालाच घ्यायला पाहिजे, दुसऱ्याने आपल्यासाठी औषध घेऊन चालणार नाही. हे म्हणले मला इंजेक्शन नको, तूच घे माझ्याऐवजी आणि मला बरं वाटलं पाहिजे, असं होणार नाही. हे औषध फार कडू आहे, मी घेत नाही, तू घे. ती म्हणली बघ, नवऱ्याला सांगते पत्नी, 3 गोष्टीत मी तुम्हाला साथ दिली, धर्म, अर्थ, काम. आता हा मोक्ष आहे ना, याच्यामध्ये मात्र ते तुमचं तुम्हाला करायचं आहे, माझा मी करेन. मग हा जो मोक्ष आहे शेवटचा, म्हणजे यद गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम, जिथे गेल्यानंतर पुनरावृत्ती नाही, एकदा तिथे जाऊन सायुज्य मुक्ती प्राप्त झाली की झाली. मग असा जो मोक्ष आहे, सकाळ परवा माझी उत्तम पर्व नाही द्वादशीच मत येच्या पाळणे अव्यय धाम लाभते नेमहासे. अव्यय धाम, अव्यय म्हणजे ज्याला कधीच व्यय नाही, जे कधीही नाश पावत नाही. अव्यय म्हणजे अविनाशी. धाम म्हणजे ते ठिकाण, असं जे ठिकाण आहे जे कधीच नाश पावत नाही, आदिमध्यांतहीन आहे, निर्गुण आहे, गुणात्मा नाही, असं जे परमेश्वराचं स्थान आहे ते अव्यय स्थान, अव्ययधाम आपल्याला प्राप्त होतं. सकळ परवा माझी उत्तम पर्व नाही द्वादशी समातीच्या पाळणे अव्ययधाम लाभते नेमहास. परम पुण्यफलदायक गंगाती तीर्थे असती अनेक परितीयेच्या षोडशांशाचे देख सामर्थ्य त्या माझी. तीर्थे यज्ञक्रिया आणि पर्वे ही तोवरीच गरजेती, हे सर्वे जोरी द्वादशी पर्वे आगमन केले नसे. जरी का द्वादशी एकदा भेटे तरी तीर्थाधिकांची बस्ती मेटे आणि दुरित विघ्नाधिक तिनेटे 12 वाटे पळतात. द्वादशीचे महिमान किती वर्णो एकमुखे करून तपो व्रतदानादी संपूर्ण असते ही नाही. एकादशीची अहर्दीन भावे करून उपोषण द्वादशी दिनी पिंडदान धात्रीमुळे करते. एकादशी दिवशी पूर्ण उपवास, दोन्ही वेळचा उपवास, भावे करुणी उपोषण, भक्तिभावाने एकादशीचं व्रत करायचं आहे. आपण एकादशीचं ऐकलंय, 10 इंद्रिय आणि 11 मन ते एकाच ठिकाणी लागणं म्हणजे एकादशी. हे 10 इंद्रिय आणि मन एका त्या 10 इंद्रियाचे म्हणजे प्रत्येकाचे विषय वेगवेगळे, पंच इंद्रियाचे
पंचकर्मेंद्रिय, पंच ज्ञानेंद्रिय, त्या प्रत्येकाचे विषय वेगवेगळे आहेत. पण या सगळ्यांचा विषय एकच झाला पाहिजे. विषय तो त्यांचा झाला नारायण. त्या दशेंद्रिय आणि 11वे मन याचा एकच विषय म्हणजे तो परमात्मा झाला पाहिजे. एकादशीची अहर्दीन भावे करुणी उपोषण, द्वादशी दिनी पिंडदान धात्रीमुळे करतो ते. आणि द्वादशीला आवडीच्या झाडाच्या मुळाशी पिंडदान करावं. तेने नाना ते स्नान केले, सकाळी यज्ञ संपादिले आणि गया वर्जने सारिले, ऐसे सारले पुण्यवत. द्वादशी हा हरीचा दिवस, येथे जाणे ठेवली आस, ते सकळ ब्रह्मांड विशेष धन्य धन्य निर्धारे. द्वादशी हा हरीचा, पांडुरंगाचा, परमात्म्याचा विषय. हरी म्हणजे हरण करणारा, आपलं दारिद्र्य हरण करणारा, आपलं दैन्य हरण करणारा, आपलं अज्ञान हरण करणारा, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं मन हरण करणारा तो परमात्मा आहे. आता कोठे जावे मन तुझे चरण देखले, आपलं मन त्याने हरण करून घेतलं. द्वादशी दिनी विपरा लागुनी, द्वादशी हा हरीचा दिवस, येथे ज्याने ठेवले असं, ते सकळ ब्रह्मांड विशेष धन्य धन्य निर्धारे. द्वादशी दिनी विप्रा लागुनी, तुळसी पत्र मिश्रित अन्न, मशक पाद मात्र देता जाण, मेरू समान होय ते. द्वादशीच्या दिवशी आता अन्नावर बसणारी जी माशी आहे ना, तिच्या पायाला किती अन्नाचा कण लागत असेल, एखादा कण किंवा 2 कण लागत असेल त्या माशीच्या पायाला, त्या अन्नावर बसते. आषाढ महिन्यात माश्या येतातच. मग ती जे माशीच्या पायाला लागलेला अन्नाचा कण किती असेल? थोडा असेल. द्वादशीच्या दिवशी म्हणाले कमीत कमी त्या माशीच्या पायाला लागेल एवढं अन्न, म्हणजे 1 कणभर अन्नाचं तरी दान करावं असं सांगितलंय. कधी? द्वादशीला. द्वादशी दिनी विपरा लागून तुळसी पत्र मिश्रित अन्न, जे द्यायचं आहे ना त्याच्यावर तुळशीचं पान ठेवावं. द्वादशी दिनी विपरा लागून तुळसी पत्र मिश्रित अन्न, मशक पाद मात्र देता दान, मेरू समान होय. आणि ते दिवनी पारणा समयी जरी कोणी जलदान दे, तरी ते सप्तसिंधू सम होई, संशय नाही क्षीराब्जे. आता एकादशी सोडायची त्यावेळेला कोणाला तुम्ही लोटाभर पाणी दिलं तरी सुद्धा चालणार आहे. द्वादशी दिनी करिता तर्पणा, ते जळ अमृता समान होऊन पितृलोकी पितराशी पूर्ण तृप्त करते सर्वदा. परमात्मा तर प्रसन्न होतोच, पण पितर सुद्धा तृप्त होतात. द्वादशी दिनी क्षेत्र तर्पणा, ते जळ अमृता समान होऊन पितृलोकी पितराशी पूर्ण तृप्त करते सर्वदा. द्वादशीच्या दिवशी पितरांना जर तर्पण केलं तर ते पितर सुद्धा तृप्त होतात. द्वादशी दिनी करता तर्पण, ते जळ अमृता समान होऊन पितृलोकी पितरास पूर्ण तृप्त करते सर्वदा. द्वादशी दिनी क्षेत्र नवाहे, तत्क्षेत्री धान्याक्षय होई, आणि नारुडे वाहना ठाई, तो स्वर्गी जाई आनंदे. द्वादशीच्या दिवशी शेतामध्ये काही काम करू नये म्हणाले, म्हणजे विश्रांती घ्यावी. त्या क्षेत्रामध्ये धान्य विपुल प्रमाणामध्ये वाढतं. त्या दिवशी शक्यतो पायी चालावा असं सांगितलेलं आहे. नारुडे वाहना ठाई, तो स्वर्गी जाई आनंदे, आणि ते दिनी भूदान देत, ते शतकल्प वैकुंठी वस्त्रदान करते अष्टकल्पात, आनंदे राहते चंद्रलोकी. द्वादशीच्या दिवशी ब्राह्मणाला भूमिदान करावं किंवा वस्त्रदान करावं. शुद्ध कपिला धेनूचे दान द्वादशी दिनी करी जय करती करी जय जन, धेनु रोम संख्या तत्पितृगण, जाती उद्धरो नियम मलोके. द्वादशीच्या दिवशी शुद्ध कपिला गायीचं दान करावं.
त्या गायीच्या अंगावर जेवढे रोम म्हणजे केस आहे तितक्या पितरांना त्यांचा उद्धार होतो. विद्यादान करी द्वादशीची तो सदा होई स्वर्गवासी आणि पुनश्च मेदिनीसी जन्म न घ्यायची निश्चय. द्वादशीला विद्यादान करावं म्हणून. एवं द्वादशी प्रतिमासीच्या पुण्यराशी असोनिसाच्या त्यापेक्षाही अधिक मासाच्या अधिक जास्ती निश्चय. या 12 महिन्यामध्ये ज्या द्वादशी येतात शुद्ध आणि वद्य त्याला दान करावंच. पण या अधिक मासातल्या द्वादशीला अधिक महत्त्व आहे. अधिकस्य अधिकम फलम. काय म्हटलंय? अधिक महिन्यामध्ये केलेल्या दानाला अधिक फळ आहे. अधिकस्य अधिकम फलम. अधिक मासे द्वादशी दिनी दोदे वद. म्हणून अधिक काय असतं तर आपण दक्षिणा देताना सुद्धा ₹1.25 देतो. रुपया आणि वरती पुन्हा काहीतरी. म्हणजे थोडंसं जास्तीचं देणं. आता वास्तविकता चिपटं मापटं असे धान्य मोजण्याचे त्यावेळेला होते. मग ते सपाट भरता येतं किंवा असं थोडंसं ओव्हरफ्लो होऊन खाली सांडेल असंही भरता येतं. मग त्याला काय म्हणतात? अधिकस्य अधिकम फलम. जे आहेत त्यातच थोडं एखादा चिमटभर थोडंसं जास्ती टाकायचं. अधिक मासी द्वादशी दिनी जो दे धन वस्त्र पादुका दानासे तयाची इच्छित मिरुषिकेशी आनंदेशी बोलतो. अधिक मासामध्ये जो धन देतो, वस्त्र देतो, पादुका देतो त्यांची इच्छा मी पूर्ण करतो. अधिक मासी कृष्ण द्वादशीचा जो रम्य पादुका दे विप्रास तो पुण्यात्मा यमाच्या दूतास नविलोकीच निर्धारी. अधिक मासातल्या कृष्ण द्वादशीला म्हणजे दुसऱ्या द्वादशीला शुद्ध आणि वद्य 2 द्वादशी येतात. कृष्ण पक्षातली द्वादशी, आता कृष्ण पक्षात चालू झाला तर त्यातली द्वादशी. अधिक मासे द्वादशी दिनी जो दे धन वस्त्र पादुका दानासे दयाची इच्छित मेरुषिकेशी आनंदेशी बोलतो. अधिक मासी कृष्ण द्वादशीचा जो रम्य पादुका दे विप्रास तो पुण्यात्मा यमाच्या दूतास नविलोकीच निर्धारी. रत्नखचित सुवर्ण पादुका सुपात्र विप्रासे अर्पितो का तो पाहून वैकुंठ लोका भोगतो सुखा चिरकाळ. आणि कार्पास वस्त्र पट्टकोळ कौशेय तृण संभूत निर्मळ की उरुणी कौश्रिक सोजोळा ऐसी आणि काही वस्त्रे किंवा कापडाचं वस्त्र द्यावं. कॉटन कापड म्हणजे कापसाचं वस्त्र. कापडाचं वस्त्र द्यावं, रेशमी वस्त्र द्यावं, लोकरीचं वस्त्र द्यावं, बसायला आसन द्यावं. यातून कोणत्याही वस्त्राचे दान ते दिनी देता विप्रा लागून वस्त्रतंतू संख्या वर्षे जाणं वैकुंठी वास होय बाई. महिष किंवा गव्यघृत द्वादशी दिनी दान देत तया वैकुंठी कल्पांतपर्यंत सुखात्यंत लाभते. गाईचं तूप किंवा म्हशीचं तूप ते त्या दिवशी द्वादशीला दान करावं. कैसाही उपाय करून अधिक मासी घृत द्यावे प्रतिदिनी नात्री. उभय द्वादशी दिनी की विशेष कृष्ण द्वादशीचं तुपाचं दान करावं. अधिक मासामध्ये रोज दान करावं म्हटलंय. ज्याला शक्य नाही त्यांनी पहिल्या द्वादशीला किंवा विशेष करून दुसऱ्या द्वादशीला अधिक मासामध्ये तुपाचं दान करावं. की विशेषे कृष्ण द्वादशी सकळ रसामाजे सारार्थ जे घृतदेवाचे भोज्यपदार्थ तयाच्या दानाचे फळ येतात वर्णाया समर्थ नवे मी. आपण निरनिराळे फळं ग्रहण करतो, निरनिराळ्या धान्य खातो. पण त्याच्यामध्ये काय आहे? सार आहे. म्हणजे त्याच्यामध्ये सत्व आहे. धान्यामध्ये सत्व आहे, भाजीपाल्यामध्ये सत्व आहे, फळामध्ये सत्व आहे. पण या सगळ्यातलं सार म्हणजे सगळ्यात महत्त्वाची शक्ती आपल्या अंगात येणारं तत्व कुठलं आहे? तूप.
तुपामुळे शरीरामध्ये ओज निर्माण होतं. पहा, सगळे अन्न पदार्थ वाढून झाले की सर्वात शेवटी येणारा पदार्थ कुठला आहे? तूप. तूप वाढलं की जेवायला सुरुवात करायची. म्हणजे तूप हे काय आहे? सगळ्यामधलं, सर्व अन्नामधलं श्रेष्ठ अन्न कुठलं सांगितलंय? तूप. सकळ रसामाजी सारार्थ जे घृत देवाचे भोज्य पदार्थ तयाच्या दानाचे फळ यथार्थ वर्ण या समर्थ मी नव्हे. देवाचं अन्न काय आहे? तूप आहे. देव कुणाच्या मुखातनं खातो? तर म्हणाले अग्नीच्या मुखातनं खातो. म्हणले आता रोज कुठं आपण अग्नी आणायचा, म्हणजे रोज कुठं होम करायचा? पूर्वी चुलीमध्ये एखाद्या चमचावर तूप टाकता येत होतं किंवा पोळी भाजी काय केली तर पहिला घास गृहिणी त्या अग्नीला देत होती. आता म्हणाले गॅसवर कसं टाकायचं? मग अग्नीच्या स्वाधीन आपण कसं करणार? अहो, अग्नी आपल्याजवळच आहे. बघा, काडेश पेटीत मध्ये अग्नी आहे का नाही? काय आहे? काडीला गोल आहे, अग्नी आहे. पण तो कधी प्रदीप्त होतो? घर्षण केला की प्रदीप्त होतो. तसा हा पोटामध्ये अग्नी आहे, त्याचं नाव काय आहे? जठराग्नी. हा प्रज्वलित होतो आणि ज्या वेळेला अग्नी प्रज्वलित झालेला आहे त्यावेळेला त्याच्यामध्ये आहुती टाकली पाहिजे. म्हणजे परमात्म्याला जी आहुती प्राप्त होते ते कशाच्या मुखातनं प्राप्त होते? अग्नीच्या मुखातनं. आणि त्यात काय? अग्नीमध्ये आपण काय टाकतो? ओम स्वाहा. काय टाकतो? तुपाची आहुती देतो. म्हणजे देवाला काय प्रिय आहे? तर तूप. त्याची म्हणजे आज्याहुती असं म्हणताय की तुपाची आहुती देवाला देतात. द्वादशी दिनी जे घृत देणे ते मुख्यत्वे 12 प्रस्थ असणे. सकळ रसामाजी सारार्थ जे घृत देवाचे भोजपदार्थ तयाच्या दानाचे फळ यथार्थ वर्णाय समर्थ विनवे. द्वादशी दिनी जे घृत देणे ते मुख्यत्वे 12 प्रस्थ देणे. 12 प्रस्थ देणे असणे. या माझे काही न केले होणे तरी ते अत्युत्तम दान होय. आता हे पूर्वीच्या काळातली पद्धत आहे, ज्यावेळेला गायी भरपूर होत्या आणि त्यावेळेचा दानधर्म हा त्यावेळेचा सांगितलेला आहे. आता जे सुवर्णदान करा म्हणून जे सांगितलं ना, त्यावेळेला व्यवहारामध्ये सुवर्णाची नाणी होती. आपल्याला असं वाटतं अरे सोन्याचं दान काय सांगितलं? अरे पूर्वीच्या काळी असं म्हणतात की काठीला सोनं लावून लोक पदयात्रा करत होते, म्हणजे त्यांना चोराची पण भीती नव्हती. असा एक संपन्नतेचा काळ ह्या भारतवर्षामध्ये होता की व्यवहारातली नाणी सुवर्णाची, म्हणून सुवर्णदान द्यावं असं. त्यावेळेला गायी भरपूर होत्या, दुधाच्या नद्या वाहत होत्या असं वर्णन केलं. आता दुधाच्या नद्या वाहत होत्या म्हणजे काय? नदीत दूध सोडत होते का? जसं आता रस्त्यावर टाकतात, राग आला की पोत रस्त्यावर. दुधाच्या नद्या वाहत होत्या याचा अर्थ काय आहे? दूध मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध होतं. आता दूध जर भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे तर तूप भरपूर प्रमाणात असणार आहे. आणि म्हणून त्याने ते तुपाचं दान किती सांगितलंय? 12 प्रस्थ असणे. 12 शेर. अधिक मासे. आता हे सगळं सांगितलंय कोणासाठी माहिती आहे का? ज्याच्याकडे परमात्म्याने भरपूर ऐश्वर दिलेले आहे त्यांच्यासाठी सांगितलंय. सर्वसामान्य माणसांना काय सांगितलंय बघा? माशेच्या पायाला लागेल एवढं दान केलं तरी चालेल. म्हणजे गरिबांना काय एवढं असं धर्माने मोठं त्यांच्या डोक्यावर ओझं ठेवलं नाही की बाबा हे नाही केलं तर तुम्हाला पाप लागेल, असं नाही. त्यांनी सांगितलं तुमच्या शक्तीनुसार तुम्ही करा. आता हे सगळे जे वर्णन आहे ते कोणासाठी आहे? ज्याला देवाने धन पण दिलेलं आहे आणि देण्याचं दातृत्व दिलेलं आहे. नुसतं धन असून उपयोग नाही.
तुम्हाला ते दान करण्याची सुद्धा बुद्धी असावी लागते. नाहीतर धनाला किती वाटेकरी आहे, धनाला वाटेकरी आहेत. तुम्ही किती कमवलं कोट्यवधी रुपये, त्याच्यावर टॅक्स कोण घेणार? गव्हर्नमेंट टॅक्स घेणार. हां, 2%, 5%, 10%, 25%, 30% सुपर टॅक्स. म्हणजे तुमच्या धनाला वाटेकरी कोणाला? पहिला वाटेकरी आला शासन, राज्य सरकार, केंद्र सरकार. म्हणजे पहिल्यांदा तुम्ही धन कमवल्यानंतर ते त्याला देणंच आहे. 12 महिन्यातल्या पगारापैकी एक पगार, एक आपल्याला म्हणतात बोनस देतो, एक महिन्याचा पगार कापूनच घेतला जातो. म्हणजे आपल्या धनाला वाटेकरी आहे कोण? शासन वाटेकरी आहे. आपल्या धनाचे वाटेकरी आहेत कोण? जास्ती धन झालं की कोर्ट कचेऱ्या आल्याच वकील वाटेकरी आहे. जास्ती धन आलं की चालायचं नाही, इथनं उतरलं की गाडीतच बसायचं. आता चाललाच नाही तर सगळे विकार आपोआप लागतात. पाय जर चालला नाही तर सगळ्या व्याधी घर चालत येतात. आता त्यामुळे ज्याच्याजवळ धन जास्ती त्याला रोग जास्ती. आता ते कुणाला राहणार धन? चाललं डॉक्टरांकडे, चाललं वकिलांकडे. आणखीन कोण आहे त्या धनाचा वाटेकरी? अहो व्याही. आपल्याकडे कोट्यवधी रुपये असले की आपल्या जर मुलीचं लग्न करायचं म्हटलं तर पहिल्यांदा व्याही काय पाहतो? यांच्याकडे इस्टेट कधी आहे. मग तो सांगतो की बुवा लग्नामध्ये एवढं एवढं तुम्हाला द्यावं लागेल. आता बघा, सामान्य मनुष्य असेल तर व्याही काय सांगेल? काही नाही बाबा, निम्मा खर्च करू. हां, सगळा भार तुमच्या डोक्यावर नको, निम्मा खर्च मी करेन, निम्मा तुम्ही करा. किंवा मुलाचे कपडे आम्ही घेऊ, मुलीचे कपडे तुम्ही घ्या. म्हणजे सामान्य माणसाचं तो एकमेकावर भार टाकू देत नाहीत, कारण त्यांना एकमेकाच्या परिस्थितीची जाणीव असते. पण आता जे कोट्याधीश आहे त्याला मागेल का नाही व्याही? हे एवढं आम्हाला ते अमुक प्रकारची गाडी पाहिजे, कार द्या, ब्लॉक घेऊन द्या, अमुक करा, तमुक करा. म्हणजे कोट्याधीश माणसाला धनात वाटेकरू कोणाला? व्याही आला वाटेकरी. कारण तो मागणारच आहे. तुमच्याकडे आहे तर नाही होणार, यांना काय कमी आहे, द्या. म्हणजे धनाचे हे वाटेकरी आहेत. आणि म्हणून यांना तर तुम्हाला कंपल्सरी देणं आहे. मग जर यांना आम्ही काहीही न करता देणं आहे तर आपल्या हाताने दानधर्म करण्यात काय नुकसान? काय हे निदान आपण स्वेच्छेने तर देतोय. आणि म्हणून असं सांगितले की हे दानधर्माचे मोठमोठे प्रकार याच्यामध्ये आपण वर्णन करून सांगतो. आपल्याला असं वाटतं काय लुटायला घेतलं का काय याने? हे कोणासाठी सांगितलंय? ज्याच्याकडे उतू चाललंय, ते म्हणतात ना भरपूर आहे. मग बरं काय होतं की ज्याच्याकडे भरपूर आहे ना, त्याला जर दानाची वृत्ती काही नसेल तर असल्या 1000 पोथ्या वाचल्या तरी त्याच्यात काही फरक पडत नाही. तो एकही चिमटभर दानधर्म करणारच नाही. कारण की भगवंतानी जरी दिलं असलं तरी भगवंतानी त्याला दानधर्माची बुद्धी दिलेली नसल्यामुळे तो ना सामाजिक कार्याला मदत करणार, ना कुणाला गरिबाला काही मदत करणार, ना कुटुंबाला व्यवस्थित देणार, कोणालाच देत नाही. तो साठवून स्वतः पण उपभोग घेत नाही. ते सगळं तरी कमवलेलं असतं लोकांसाठीच. पण ज्याला भगवंताने ऐश्वर्य पण दिलेलं आहे आणि दान करण्याची वृत्ती पण दिलेली आहे, त्याच्यासाठी कमालाचा, कबीराचा मुलगा कमाल, त्याचा एक दोहा ऐकण्यासारखा. एकदा कमाल दान करत होता आणि खाली मान घालून दान करत होता. तर एका माणसाने विचारलं, का रे बाबा, लोक मुंड्या पिरगळतात लोकांच्या आणि कोट्यवधी रुपये कमवतात आणि मग दानधर्म करतात. म्हणजे आपण पाहतो, अरे केवढं दान केलं. पण त्याने काय म्हणाले, लोक वाईट मार्गाने धन कमवून सुद्धा दानधर्म करतात आणि तू तर सन्मार्गाने मिळवलेले पैसे हां, मग दानधर्म करताना खाली कशाला पाहतो? वरती पहा हां, आणि दानधर्म कर. तूच देतोय, तुझ्या कष्टाचे देतोय.
मग खाली मान का घालतो? अरे निदान कुणाला देतो एवढं तर पहा. कमाला म्हणतो मी ते पाहत नाही, मी कुणाला देतो. माझ्याकडे आलाय ना मागायला, त्याला द्यायचं. म्हणजे का पाहत नाही त्याच्याकडे? तो म्हणाला समजा मी त्या कुणाला दान करतोय हे त्या माणसाकडे पाहून जर मी दान करीन आणि रस्त्याने जाताना जर त्या माणसाने मला ओळख दाखवली नाही तर मला असं वाटेल अरे या माणसाला मी एवढी मदत केली आणि हा साधा मला विचारत पण नाही, मला बोलत नाही, माझ्याशी काही करत नाही. का? की त्यावेळेला तो अहंकार आपल्या मनामध्ये असतो की मी याला दान केलंय म्हणून. याने मग एवढं मी ह्या माणसाला दिलं तर साधं माझ्याशी बोलत पण नाही. हा अहंकार सूक्ष्म. तो म्हणला मला हा अहंकार होईल की मी ह्या माणसाला एवढं दिलं तर हा माझ्याकडे बघत सुद्धा नाही म्हणून म्हणाल मी खाली मान घालतो, मला नकोय तो अहंकार. बरं म्हणले दुसरी गोष्ट आहे ना, तो जो कोणी मला देणार आहे ना परमात्मा, तो मला देणारा परमात्मा त्याने कधी हात आखडलाय का हो? म्हणाले आता वाज झालं. तो सारखा देतच राहतोय. म्हणजे त्यांनी देण्यामध्ये काही थांबवलेलं नाही किंवा हात आकसून घेतलेलं नाही. बरं त्यांनी नुसतंच मला धन दिलं असतं आणि दान करण्याची वृत्तीच दिली नसती, मी कुठनं दान केलं असतं? बरं म्हणाले माझ्याकडे धन पण आहे, दान करण्याची वृत्ती पण आहे, पण माझ्याकडे कोणी मागायलाच आलं नसतं तर मी कसं दान केलं असतं? कोणी ते गरजू येतोय आणि त्याला मी देतोय, मग मी कशाला अहंकार बाळगू त्याच्यावरती? तो देणारा कोणतरी वेगळाच आहे, तो देतोय आणि मी फक्त मध्यस्थ आहे, मी फक्त याला देतोय. त्यांनी मला दिलं नसतं मी याला कुठलं दिलं असतं? देनहार कोई और है, देवत है दिन रईन. तो रात्रंदिवस मला देत राहतोय. देनहार कोई और है, देवत है दिन रईन. लोक भरम हम पे करे, ता सोनीचे नाही. लोकाला असं वाटतं मीच देतोय आणि हा मीपणा माझ्याकडे नको आहे म्हणून म्हणाले मी खाली मान घालून दान देतोय. असं म्हटलंय की एका हाताने दिलेलं दान दुसऱ्या हाताला कळता म्हणून उपयोग येतो. द्वादशी दिनी जे घृत देणे ते मुख्यत्वे 12 प्रस्तास नाही, या माझे काही न केले म्हणे तरी ते अत्युत्तम दान होय. अधिक मासे द्वादशी दिने ऐसे घृतदान करी दोघोने, तया शतावधी अन्य द्वादशीने काय कर्तव्य असे पहा. द्वादशी दिनी सूर्योदयी जो घृतदान विप्राजरी, तया मी विष्णू शेषाई प्रसन्न होई तत्काळ. द्वादशी दिनी शतभार घृत जो दान दे ब्राह्मणा प्रत, तया महाराज्य होय प्राप्त, हे मी सत्य सत्य सांगतो. इंदिरे द्वादशी दिनी पाही वित्त साठ न करता काही, स्वशक्त्यानुसार अत्यल्प ही घृतदान देतो. हे लक्ष. द्वादशीच्या दिवशी वित्तसाठ्य न करता म्हणजे का अगदी कंजूसपणा न करता यथानुशक्ती आपल्या शक्तीप्रमाणे तुपाचं दान करावं. स्वशक्त्यानुसार अत्यल्पही करणे, कमीत कमी अगदी चमचाभर देता आलं तरी. स्वशक्त्यानुसार अत्यल्पही घृतदान दे जो विप्रातयासी, माझ्या कृपे करून य परत्रिभुक संपूर्ण इच्छानुसार प्राप्त होणं आनंदपूर्ण होत असे. माघी पुनवेशी एक राजा न माघी पुनवेशी 1000 घृत धेनुदान देता साचार के वै धृती योगी, कंबल सहस्त्रदान देता पडजे होय. तेज फल प्रिय अधिक मासी द्वादशी दिनी ब्राह्मणाशी जो घृतदान देत असे निश्चयशी प्राप्त होय. अधिक मासी द्वादशी दिनी जो प्रवर्तला घृतदानी, तयाचे अनंत पापे दक्षिणी केली निर्सोनी झाणी. जे अन्य दिनी घृतदान करता जे का पुण्यफल या हातात याहून माहीश घृत देता, लक्ष गुणे फल होय. आणि गव्य घृत देता दान कोटी गुण फळ हो लावे. दान कपिला धेनुजा घृताचे दान आनंद गुणे फलदायक, जो सामान्य तो तिची भक्ती प्रवर्ते घृतदाने, तो सप्तपूर्वजास वेगवणे वैकुंठ भुवनी नांदतो. ऐसे सर्वद्वादशीचे दिनीचे घृतदान फळासे साचे याहून अधिक मासाचे 12शीचे पुण्य फळ आहे विशेष. त्या अधिक द्वादशीला 12 असा सुद्धा शब्द आहे. द्वादशी हा एक शब्द आहे आणि द्वादशीला आणखीन एका नावाने ओळखलं जातं, त्याला म्हणतात 12. याहून अधिक मासीच्या 12शीचे पुण्य फळ आहे सा विशेष.
बार्शीचं म्हणजे बार्शी हे गाव बार्शीचं असं नाही. बार्शीला भगवंत आहेच. बार्शीला भगवंत आहे. नुसता भगवंत नाही, लक्ष्मी सहित भगवंत आहे. तो कधी प्रकट झालेला आहे? रुक्मांगद राजाच्या वेळेला प्रकट झालेला आहे. त्यांनी एकादशीचं व्रत केलं. त्यावेळेला प्रकट झालेला हा परमात्मा. आणि आपल्याला दिसताना समोर तो विष्णू दिसतो, भगवंत दिसतो. मग लक्ष्मी कुठे आहे? त्याच्या मागे आहे, पाठीशी लक्ष्मी. आता त्याच्या मागे असणारी लक्ष्मी आपल्याला कशी दिसणार? मग त्यांनी मागे आरसा ठेवला आहे, त्या आरशामध्ये आपल्याला ती लक्ष्मी दिसते. म्हणजे तो आपल्याला असं वाटतं आपण नुसत्या नारायणाची पूजा करतो. आपण गोपाळकृष्ण ठेवतो का नाही कधी सत्याच्या पूजेला? हा म्हणले आम्ही नुसतं गोपाळकृष्ण ठेवतो. मग लक्ष्मी कुठं असते? लक्ष्मीशिवाय कुठे येतो? त्यांनी तर स्थान दिलंय लक्ष्मीला आपल्या हृदयावर. मग लक्ष्मी सहितच भगवंत असतो. नारायण कधी एकटा येत नाही. नारायणाबरोबर लक्ष्मी आहे. लक्ष्मी नारायण असं करा. द्वादशी दिनी जे घृत देणे ते मुख्यत्वे 12 प्रसारणे ना ऐसे सर्व 12शीचे पुण्य फळ आहे विशेष. हा, याहून अधिक मासीच्या 12शीचे पुण्यफळ आहे विशेष. 12शी ह्या शब्दावरून आपला विषय चाललाय. 12 हा शब्द कशाला म्हटलाय? द्वादशीला म्हटलंय. आणि नुसतं 12शी असा शब्द जर वाचला तर आपल्याला असं वाटणार 12शीचा काही संदर्भ आहे काही ते. तर 12 म्हणजे द्वादशी, एवढं लक्षात ठेवा. याहून अधिक मासेच्या 12शीचे पुण्यफळ आहे विशेष. अधिक मासी द्वादशी दिनी घृतदान देता विप्र लागून कदा कवण्या प्रकारे जीवनी दुःख भोगावे लागेना. प्रिय फार काय बोलू वाची, आता शेवटी सांगतो ऐके. द्वादशी दिनी भक्तिपूर्वक कीजे स्वल्पही घृतदान. कास्य पात्रे घालून घृत सुवर्णाचे प्रतिमेचे ते पोचण्या यथास्थित दानजी हे विप्रासे. कास्य पात्र, काशाचं भांडं घ्यावं, त्याच्यामध्ये एखादी सुवर्ण प्रतिमा ठेवावी आणि ती तुपाने ते पात्र भरावं. कास्य पात्र, छोटी वाटी असते, काशाची वाटी म्हणतात त्याला. त्याच्यामध्ये एक सुवर्णाची प्रतिमा ठेवतात विष्णूची आणि त्याच्यामध्ये तूप घालतात. ती प्रतिमा असे वरून दिसणार नाही, पण तुपात खाली असते. कास्य पात्रे घालून घृत सुवर्णाचे प्रतिमे सहित पूजने यथास्थित दानदीचे विप्रासे. तेने सर्वदान तपाचे फळ निश्चय प्राप्त होते. चळ द्वादशीचे घृतदान सकळे यज्ञाहून अधिक असते. ऐसे घृतदान महिमान सांगतो. आता सांगतो अन्नदान मासा माझ्या अधिक मासा संबंध असे आन श्रेष्ठ की पुरुषोत्तमासम देव नाही की द्वादशी श्रेष्ठ. तिथी ऐसे सर्व दानात पाहि श्रेष्ठ राही अन्नदान. सर्व तिथीमध्ये कोणती तिथी श्रेष्ठ आहे? तर द्वादशी तिथी श्रेष्ठ आहे. की द्वादशी श्रेष्ठ तिथी ठाईत तैसे सर्वदानात पाहि श्रेष्ठ राही अन्नदाना. असाक्षी भोजन द्वादशीच आहे. ऐसा न दुजा दोष अनुकूल असे जैसे जैस तैसेच विप्रास अर्पावे. द्वादशीच्या दिवशी असाक्षी भोजन करू नये असं नाही. असाक्षी म्हणजे काय? आपण जेवायला बसला ना, कोणीतरी असावं, म्हणजे एखाद्या अतिथीला आपल्याबरोबर जेवायला बसावं, आपणही जेवण घ्यावं, अतिथीलाही द्यावं.
असाक्षी भोजन द्वादशीच तया ऐसा नाही दुजा, तया ऐसा न दुजा दोष. अनुकूल असे सर्व अनुकूल असे जैसे ज्यास तैसे तो विप्रास अर्पावे. आपल्याबरोबर नाही ब्राह्मणाला जेवायला बोलवत आलं, पण त्याला अन्नदान करावं. वित्तशाठन करावे भगवंतास मुख असावे. अतिथीस विनमुख न जोडावे. वित्त जवळ असून आपल्याजवळ असतं, आपल्याजवळ काही नसेल तर नुसतं हात जोडावा. दारात अतिथी आलेला आहे आणि त्याला द्यायला आपल्याजवळ आता काही नाही. अतिथी तर विनमुख जाता उपयोगी नाही, मग काय करावं? हात जोडावं. असं म्हटलंय. परमात्मा कोणत्या रूपाने येईल आपल्याला माहिती. मग आपण काय करावं? काही देता आलं तर द्यावं. आपल्याला 1 रुपया द्यायचा नाही, 1 रुपया द्यावा. मग तो मागणारा मागतच असतो. हो 1 रुपयाने काय होतं, तुम्ही आम्हाला 11 रुपये द्या, 101 द्या, 501 द्या, थोडं पाणी प्यायला द्या. मग आत येऊन बसणार, मग सांगणार आहो नुसतं पैशाने कसं होतं, मला अंगावर वस्त्र द्या, अन्य द्या, अमुक द्या. त्यांना काय सांगायचं, हा मी 1 रुपया दिलाय, तुम्हाला पाहिजे स्वीकारा, नसेल तर मी देवळात जाऊन दानपात्रात टाकेन किंवा एखाद्या गरीबाला देऊन टाकेन. त्याच्याशी वाद घालत बसायचं नाही. त्यांनी आपल्याला जे द्यायचं आहे ना, ते जर घेणाऱ्याने घेतलं नाही तर त्याच्याशी वाद घालायचा नाही. बाबा मी एवढं देते, तुला पाहिजे तर घे, आणि नको असेल तर मला क्षमा कर. त्याला जाऊ दे पुढच्या. आपल्याला लगेच असं वाटतं नाही गो काय आले काय, आपल्याला कोणी आपले गुरुच आले का काय दारामध्ये, त्यांच्या रूपाने आले काय, आपण त्यांना नाही म्हटलं तर शाप देतील काय. बघा आपले गुरु आपल्याला कधी शाप देत नाही. आपल्या गुरुची आपल्यावरती सदैव कृपा असते. आपल्याला जे द्यायचं आहे ना ते यथाशक्ती द्यावं. आणि घेणारा जर त्याच्यापेक्षा अधिक मागत असेल तर त्याला हात जोडावे. बाबा हे माझ्या शक्तीनुसार मी दिलेलं आहे, तुला पाहिजे तर घे, नको असेल तर मी दुसऱ्या कोणाला तर देईन. वाद घालत बसू नये, यथाशक्ती द्यावं. आणि नाही देता आलं तर हात जोडावे. बरं या, कशाला एवढे धडधाकणे, कशाला भीक मागायला जाता, तुम्हाला काय दुसरी घरं दिसत नाही का, आमच्याच दारात कशाला येता, कशाला बोलायचं आहे. देवाने तोंड दिलेलं आहे ते लोकांची मन प्रसन्न करण्यासाठी दिले, लोकांची मन दुखवण्यासाठी दिले नाही, शिव्या देण्यासाठी दिलेलं नाही, भांडण करण्यासाठी दिलेलं नाही. ऐसी बानी बोलिये मन का आपा खोल. आपलं बोलणं असं असावं की लोकांचं मन प्रसन्न झालं पाहिजे. आपल्या बोलण्याने देव डोलला पाहिजे. क्या बात आहे. असा बघा, एखादा कोणी चांगलं बोललं ना, आपल्या तोंडातनं शब्द लगेच बाहेर पडतो, क्या बात आहे. म्हणजे एखाद्याने सुंदर तान दिली, एखाद्याने सुंदर गाणं गायलं, एखाद्याने सुंदर चित्र काढलेलं असेल, एखाद्याने काही व्यवस्थित केलं असेल तर आपल्या तोंडातनं सहज दाद निघते, क्या बात आहे, सुंदर. मग असं दाद आली पाहिजे. तो देव आपल्या भजनाने, आपल्या नामस्मरणाने डोलला पाहिजे. बोलू ऐसे बोल, बोलू ऐसे बोल, जेणे बोले विठ्ठल डोले. बोलू ऐसे बोल, असे बोल बोलावे की भगवंताने सुद्धा तल्लीन होऊन आपल्याला दाद दिली पाहिजे. असाक्षी भोजन द्वादशी तया ऐसा न तुझा दोष. अनुकूल असे जैसे जयास तैसे जे विप्रास अर्पावे. वित्त शाठ न करावे भगवंतास मुख असावे. अतिथीत विनमुख न दौडावे. वित्त जवळ असून द्वादशी दिने अन्नदान जेणे दिले विप्रा लागून तेने शतपूर्वज नरकातून तारले जाण निषेध. जे मनुष्य अन्नदान देते तया प्राणदाते ऐसे म्हणती. अन्नाधारे सर्व जगती जीव राहते म्हणून या. अन्नाने काय होतं, माणसाचा प्राण वाचतो, म्हणून अन्नदान श्रेष्ठ. आपल्याला ती कथा माहिती आहे. एक माणूस 3-4 दिवसाचा भुकेलेला. आता
काहीतरी एखादा अन्नाचा कण पोटात गेला आणि त्याच्यावर घोडभर पाणी पिलं तर आपला प्राण वाचेल एवढी त्याची गत होती. तो एका म्हातारीकडे मागायला आला की आई, मी 4 दिवस उपवासी, मला काहीतरी दे बाई. म्हातारी म्हटली थांब, काही आहे का बघते. तिच्याकडे एक गाजर होतं आणि ते सगळं सुकून गेलेलं होतं. अगदी किंचित काहीतरी अगदी आत त्यात ओलसरपणा असेल. त्या म्हातारीने ते वाळलेलं गाजर त्याला दिलं. हे म्हणले माझ्याकडे एवढंच आहे द्यायला, काही हरकत नाही. त्या माणसाने ते गाजर घेतलं. बाई बरं झालं बाई, आता मला काहीतरी खायला. काय होतं, आपण अन्न चावत असताना आपल्या तोंडातनं लाळ निघते, ती अन्नपचन करते, ते पोटात जाते, मनुष्य तृप्त होतो. तसा त्याने ते गाजर चावलं. काही सुकं होतं पण त्यात थोडासा अंश होताच ओलसरपणा आत अंगभूत त्या गाजरामध्ये. त्यामुळे त्याचं जीव वाचला त्या माणसाचा. त्याच्यावर थोडंसं पाणी पिलं त्याने, पाणपोळी होती तिथं पाणी पिलं आणि मग अंगात थोडी ताकद आली. आता दुसऱ्या घरी जाऊन गेला, तिथे त्यांनी आणखीन भिक्षा मागितली, त्याला काही तिथं पोटभर मिळालं असेल, पण निदान ह्या टोकाचं त्या टोकाला जायला पायामध्ये जी ताकद पाहिजे ती थोडीशी त्यांनी एक गाजर खाल्ल्यानंतर आली. त्याचा प्राण वाचला. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण. वासुदेव. आता ती काही कालांतराने ती म्हातारी मरण पावली, स्वर्गामध्ये गेली. तेव्हा यमधर्माने विचारलं की म्हणाले हिच्या गाठी काही पुण्य आहे का. आधी तिथे जावं लागतं यमधर्माच्या पुढे. आपल्याला उचलून नेलं, यमाच्या पुढे उभे करतात दूत आणि मग यम विचारतो चित्रगुप्ताला, बघ बरं याची डायरी काढवा, काय काय येतं, पाप आहे काय पुण्य आहे. आणि मग स्वर्गाला पाठवायचं स्वर्गाला, नरकाला पाठवायचं नरकाला. तिथनं मग कुणाला कुठे पाठवायचं. चित्रगुप्ताला विचारलं काय या बाईच्या डायरीमध्ये लिहिले, बघ बघ काय पुण्य काय पाप काय. तो म्हणाला हिने आयुष्यभर काही दानधर्म केला नाही, पण एक मनुष्य मृत्यूपंथाला टेकला होता, त्याला हिने वाळलेलं गाजर दिलं आणि त्यामुळे त्याचा प्राण वाचला. म्हणले एवढं मोठं पुण्य आहे ना, एका माणसाचा प्राण वाचवणं इतकं पुण्य तिला घडलंय. आता म्हणाले हिला स्वर्गाला पाठवलं पाहिजे. आणि मग ज्या गाजराने त्या माणसाचं पोट भरलेलं होतं ते भगवंताने निर्माण केलं पुन्हा गाजर. अगदी सृष्टी निर्माण करतो त्याला ते गाजर निर्माण करणं काय काय. म्हणले हे आजी हे गाजर घ्या, हातात धरलं की तुम्ही स्वर्गाला जाल. तिने ते गाजर हातात धरल्यावर चालली ती बाई म्हातारी. कुठं चालली, स्वर्गाला. आणि स्वर्गाला चालल्यानंतर त्या नरकातले जे पिचत होते माणसं कष्टाने, त्याने तिचे पाय धरले. सत्संगतीचा महिमा कळेना, सत्संग कोठे श्रमल्या मिळेना. हां, त्या म्हातारीचे पाय त्यांनी धरले आणि तिच्याबरोबर म्हणजे बघा पुण्य कोणी केलंय, तपश्चर्या कोणी केली आहे, साधू संतांनी केली. आपण काय करतो, त्यांचे पाय धरतो. त्यांचं पुण्य कोणाला मिळतं, आपल्याला मिळतं. आपण केले का एवढे पुण्य, आपण केली का तपश्चर्या, काही न करता आपल्याला काय मिळालं, आपण महाराजांचे पाय धरले म्हणून आपल्याला ते प्राप्त होत आहे. बरोबर का नाही. त्यांचं पुण्य कोणाला मिळतं आहे, आपल्याला प्राप्त होतं आहे. त्यांनी कष्टाने कमवलेलं पुण्य, पण आपण त्यांच्या पाया पडले म्हणून बघा तीर्थयात्रेला कोणी गेलं की आल्यानंतर त्या माणसाचे आपण पाय धरतो म्हणून पाया पडतो. का, त्याने जे ते संपादन केलेलं पुण्य आहे ते आपल्याला प्राप्त होतं. म्हणून त्या म्हातारीचे त्यांनी पाय धरल्याबरोबर ते पण चालले असतात. सांगण्याचं तात्पर्य काय, जे मनुष्य अन्नदान देते तया प्राणदाते असे म्हणते. जे अन्नाचं दान करताना त्यांना काय म्हणतात, प्राणदाते. प्राणदाते असे म्हणते. अन्न अन्नाधारे सर्व जगती जीव राहते. म्हणून या चैत्र वैशाखात उदक दान देता पुण्यदायक
देता पुण्यदायक पौषा माझी देख फलदायक कष्टदान काष्टदान. चैत्र आणि वैशाख महिन्यामध्ये काही दान करायचं असेल तर पाणी द्यावं. चैत्र वैशाखात उदकदान. देता पुण्य फलदायक पौषा माझी देख फलदायक काष्टदान. पाऊस महिन्यामध्ये म्हणजे पावसाळ्यामध्ये सुकी लाकडं दान करावी असं सांगितलं. का पावसामध्ये लाकडं भिजतात, अशा वेळेला जर त्या सुका लाकडाचं दान केलं तर तो त्याच्यावर अन्न शिजवेल. फलदाय काष्ट कष्ट काष्टदान ऐसे एक एक काळी एक दान पुण्य फलदायक असे दान. आणि अन्नदान सर्वदा समान म्हणून श्रेष्ठ सर्वात. हे एक एक काळामध्ये एक एक वस्तू दान करावी म्हणून सांगितले. थंडीमध्ये गरम कपडे दान करावे, असं प्रत्येक महिन्याचं काहीतरी महत्त्व सांगितलेलं. ग्रहणे अमावस्या वेदी पाहत ही लक्ष लक्ष एकत्र केली समजतात तरी द्वादशीच्या षोडशात नाच्या तोळते कदा ही द्वादशी दिनी भावे करून स्नान जपतप होमदान इत्यादी जे काही करावे पुण्य ते होते संपूर्ण अक्षय. द्वादशीच्या दिवशी जे तुम्ही काही कराल अक्षय होतं. ऋषी गंधर्व विधी आहे या ऋषी गंधर्व विधी मी आहे विचार करता पुरुष हे द्वादशी जगी आना काही ऐसे सकाळी झाले. आहो द्वादशी व्रताचरणेशी निधी पतित्व लागले कुबेरासे प्रजा संयमनी यमधर्मासे आणि वासवासी नृत्व. द्वादशीला केलेल्या दानधर्मामुळे कुबेराला धनपती ही संज्ञा प्राप्त झाली. यमधर्माला ह्या प्रजेचं नियंत्रण करता आलं. इंद्राला सर्व देवांचा राजा म्हणून श्रेष्ठत्व प्राप्त झालं. द्वादशी व्रते अंबरीश तरला. अंबरीश राजाची गोष्ट आहे. रुक्मांगद राजाने सुद्धा एकादशीचं व्रत करून त्याने सबंध नगरी नेलेली आहे वैकुंठाला. तसा अंबरीश राजा हे बार्शीचा भगवंत आहे, तो अंबरीश राजासाठी प्रगटलेला आहे. द्वादशी व्रते अंबरीश तरला सकळा राया वरिष्ठ झाला दुर्वासाचा गरवारीला शरणाला ऋषीवर्य. द्वादशीचं व्रत होतं त्याचं. दुर्वास ऋषी आले होते आणि दुर्वास ऋषीने सांगितलं की मी आल्याशिवाय तू जेवण करू नको. इकडे एक द्वादशी संपत आली म्हणून अंबरीश राजाने काय केलं, फक्त देवाचं तीर्थ घेतलं. दुर्वास ऋषी आले आणि ते म्हणाले माझ्या हाती तू का जेवण केलंस. म्हटलं मी जेवण केलं नाही बाबा, देवाचं तीर्थ घेतलं आहे. नाही म्हणजे तीर्थ घेतलं म्हणजे जेवल्यासारखं झालं. तू देवाचं तीर्थ घेतलंयस ना, मग माझ्या हाती तू जेवला असा त्याचा अर्थ झाला म्हणाले. त्यामुळे म्हणाले मी आता तुला शाप देणार. त्यांनी डोक्यातनं एक बट काढली आणि त्यातनं कृत्या निर्माण केली. ती कृत्या लागली अंबरीशाच्या मागे. पण अंबरीशाच्या मागे लागल्यावर भगवंत होते, बार्शीला प्रगट झाले भगवंत आणि त्याने आपलं सुदर्शन चक्र त्या कृत्याच्या मागे लावलं. कृत्या मारून टाकली, कृत्या भस्म झाली आणि ते चक्र त्या दुर्वास ऋषींच्या मागे लागलं. दुर्वास ऋषी पुढे, ते सुदर्शन चक्र मागे, सर्व ठिकाणी गेले. कुणी त्यांना थारा द्यायला तयार नाही. नाही म्हणले आम्ही या सुदर्शन चक्रापासून तुम्हाला वाचवू शकत नाही. मग म्हणाले काय करायचं. भगवंताकडे गेले. देवा तुझं सुदर्शन चक्र तू आवर. भगवान महाविष्णू आहे माझं सुदर्शन चक्र मी भक्ताच्या रक्षणासाठी पाठवलं आहे. आता त्याला आवरायचं काम फक्त भक्ताचं आहे म्हणाले. त्याला शरण जा. पण दुर्वास ऋषी परत आले. अंबरीश राजाला तेवढ्यात किती झाला होता, 1 वर्षाचा कालावधी निघून गेला होता. एवढ्यात 1 वर्षांनी दुर्वास ऋषी परत आले आणि अंबरीशाला म्हणतात की मला क्षमा कर बाबा, पण हे मागचं सुदर्शन चक्र आवर. तेव्हा अंबरीशाने भगवंताला प्रार्थना केली की अरे ऋषीच्या मागे एवढा त्रास कशाला, माझ्यामुळे यांना एवढा त्रास झाला. उलट अंबरीश राजा क्षमा मागतोय. कुणाची? दुर्वासाची. माझ्यामुळे तुम्हाला एवढा त्रास झाला. असा त्रास कोणी दिला? दुर्वासाने. पण अंबरीश राजाचं मन केवढं मोठं आहे. नाही म्हणजे महाराज आपल्यासाठी माझ्यासाठी तुम्हाला वर्षभर धावपळ करावी लागली. अंबरीश राजा
मी प्रार्थना केल्यावर भगवंताने सुदर्शन चक्र आवर्त घेतलं. पण अंबरीश राजा म्हणतो, महाराज 1 वर्ष झालं आपण जेवायला येणार आहे म्हणून मी वर्षभर उपोषण केलं. आज नेमकी द्वादशी आहे, अजून संपायची द्वादशी, त्याच्यात आपल्याला जेवण करायचं आहे, आपल्याला वेळ निघून जाईल. आता तरी येत आहे का म्हणले प्रसादाला, चला. आणि अंबरीश राजाने आधी दुर्वास ऋषींना वाढलं आणि मग स्वतः एकादशी सोडली. 1 वर्षभर अंबरीश राजा उपाशी राहिलाय. का? आपण त्यांना आमंत्रण दिलंय जेवणाचं. ज्याला आपण जेवणाचं आमंत्रण दिलंय त्याच्या आधी आपण जेवायचं नाही. ज्याला आमंत्रण दिलंय त्या माणसांचं जेवण झाल्यानंतर आपल्याला जेवायचा अधिकार आहे. तोपर्यंत तुम्ही फराळी काय, केळी खा, वेफर्स काय, जेवायचं नाही. तुम्ही आमंत्रण दिलंय त्यांना जेवायला, मग ते आल्याशिवाय आपण जेवायचं. हां, नाही तर त्याने फोन करून सांगितलं, हो आमची गाडी आता अमुक ठिकाणी अडली, ट्रॅफिक फार आहे, आम्हाला येता येत नाही वगैरे, तुम्ही जेवण करून घ्या. त्यांच्या आज्ञेने तुम्हाला जेवता येईल. पण त्याला मला भूक लागली ती येतील तेव्हा जेवतील असं म्हणून नाही. तुम्ही आपण बोलवलं आहे त्यांना, मग ते तेवढं थांबणं आपली वाक्य घरातल्या माणसाला वाक्याच्या सांगायचं तुम्ही जेवण करून घ्या. हां, पण मी त्यांना जेवायला बोलवलं आहे, त्यांचं जेवण झाल्याशिवाय मी जेवणार नाही. किंवा त्यांच्या पंक्तीला बसेन, पहिला घास त्यांनी घ्यायचा आणि मग आपण सुरुवात करायची. द्वादशी व्रते अंबरीश झाला, सकाळा राया वरिष्ठ झाला, दुर्वासाचा गर्भारेला शरण आला. ऋषीवरी ते अंबरीशाच्या ख्यान जगत जगत पावन आहे जाणं, परितयाचे करता वर्णन ग्रंथ महान होईल वयाचा. अत्युत्तम द्वादशी दिवस तयासे मिळता. अधिक मास मग तेच्या पुण्य विशेषाचं काय देवर सुंदरी वर्णावे. अधिक मासे द्वादशी दिवशी जे देता अन्न वस्त्रान्न कृत दानासे दे मनुष्य जन्माच्या सासख्याचे वाहून धन्य होतात. त्या दिवशी वस्त्र द्यावं, अन्न द्यावं आणि घृतदान द्यावं. कला मात्रे द्वादशी असता अन्नदान कधी जो जाता याची वाढून सौभाग्यता आयुष्यता नाहीची. अधिक मासी 12 दिनी स्नान दानाधिकर्माचैनी कोटीश महापापांची ऋणी होई दक्षिणे महकांते प्रयागे माग स्नाने आधार करता जे बल लाभे समय समग्र तेची. अधिक मासाच्या द्वादशी व्रती लाभते. द्वादशी दिवशी अधिक महिन्यात आपल्याला समजा पहाटे लवकर उठून स्नान करणं घडलं नसेल तर द्वादशीला लवकर उठवा. अधिक मासाचं पुरुषोत्तम मासाचं नाव घ्या आणि स्नान करा. कुरुक्षेत्री ग्रह सूर्यग्रहणी कपिला धेनु शतदानाची जे फळ लावे नरमोनी तिची ते दिनी लावे. 12 दिनी सर्षप मात्रांना देता होय मेरू प्रमाण त्याची. अधिक मासीचे असेल दान तरी मग काय वर्णावे. द्वादशीच्या दिवशी अन्नदान करावं म्हणून सांगितले, म्हणजे धान्यदान करावं. तर किती करावं म्हणाले, सर्षप म्हणजे मोहरी. आता मोहरी केवढीशी असणार, तेवढं का होईना पण द्यावं. बारस दिनी सर्षप मात्रांना देता होय ते मेरू प्रमाण त्याची अधिक मासीचे असेल दान तरी मग काय वर्णन करावे. अधिक मासीच्या सर्व तिथी सुपुण्यदायक फलदायक असतील तरी त्यातही द्वादशी श्रेष्ठ असे. सर्व तिथ्यामध्ये म्हणजे 5 पर्व सांगितली, त्या 5 पर्वामध्ये सर्वात श्रेष्ठ पर्व द्वादशी पर्व सांगितले. म्हणून हे मुख्यत्वे द्वादशीची दान द्यावे. सत्पात्राशी सत्पात्र वीण दानाशी योग्यता मुळी राहायचं म्हणून सत्पात्राला दान करावं. ही संपत्ती जशी धर्म विण की पंडिता वाचून सवास्थान की दीपे विण जैसे सदना फळे विण तरु जैसा की जळा वाचून व्यापेका की झुपा विणे नगरी देखा की नासिके विण मुखा शोभा जैसे नेची की पुत्रा विण वंश पवित्र की बुळा विण जैसे नेत्र की वेदांत ज्ञाना विण विचित्र कोडी वित्पत्ती व्यर्थ जैसे तैसे सत्पात्र वाचून दान देता व्यर्थ म्हणून सत्पात्र विलोकना त्यासीच दानार पावे. ज्याप्रमाणे शरीर आहे पण प्राण नसेल तर काय कामाचं आहे. जैसे
प्राणावीण जैसे शरीर की तारुण्यावीण पंचशर. काम कधी शोभून देतो तरुणपणात, म्हातारपणी काय कामात. तो त्यावेळेला जी वस्तू जी गोष्ट आहे ती त्यावेळेला महत्वाची. की तारुण्या माझी पंचशर की दये वीण ज्ञान परिकर. ज्ञान आहे पण दया नसेल तर त्या ज्ञानाला काय उपयोग आहे. की दये वीण ज्ञान परिकर शांती वीण वैराग्य जैसे. माणसाला वैराग्य प्राप्त झालंय पण मनात शांती नसेल तर त्या वैराग्याला अर्थ काय. की संपत्ती जैसे धर्मे वीण. भरपूर संपत्ती कमवली पण वाईट मार्गाने कमवली, काय उपयोग आहे त्याचा. की संपत्ती जैसी धर्मे वीण की पंडिता वाचून सभास्थान. म्हणून तुकाराम महाराजांचा सुद्धा अभंग आहे. काय म्हणतात जगद्गुरु संत तुकाराम महाराज. जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच कर. उत्तम मार्गाने पैसा मिळवावा आणि उदास वृत्तीने खर्च करावा. की संपत्ती जैसे धर्मे वीण के पंडिता वाचून सभास्थान की दीपे वीण जैसे सदन फळे वीण करू जैसा. घर आहे, संध्याकाळ झाली रात्र झाली पण घरात जर दिवा लावला नसेल तर उपयोग काय. की दीपे वीण जैसे सदन फळे वीण तरू जैसा. झाड आहे पण त्याला फळ नसेल तर उपयोग काय. फळे वीण तरू जैसा की जळा वाचून वापिका. म्हणजे मोठंच्या मोठं सरोवर आहे पण त्यात पाणी नाही, उपयोग काय. की जळा वाचून वापिका की नृपे वीण नगरी देखा. नगर आहे पण राजा नसेल तर कोण त्याला कंट्रोल करणार. की नृपा वीणे नगरी देखा की नासिक वीण मुखा शोभा जैसी नाही. की संबंध चेहरा आहे पण नाकाची ठेवण व्यवस्थित नसेल तर मग काय उपयोग. नासिके वीण मुखा शोभा जैसी नाही. की नाकाने शरीराला चेहऱ्याला शोभा आहे. नाके वीण नासिके वीण मुखा जैसे शोभा जैसे नाही. की पुत्रावीण वंश पवित्र. की बुबुळावीण जैसे नेत्र. डोळे आहेत पण त्यात बुबुळ नसतील, पाहण्याची शक्ती नसेल, उपयोग. की वेदांत ज्ञानावीण विचित्र कोरडी व्युत्पत्ती व्यर्थ जैसी. शब्दाचे वेगवेगळे अर्थ सांगता येतात असं ज्ञान त्या माणसाजवळ आहे. पण जर त्याच्यामध्ये वेदांत तत्वज्ञान जर त्याच्याजवळ नसेल तर बाकीच्या त्या कोरड्या व्युत्पत्तीला काय उपयोग आहे. वेदांत ज्ञानावीण विचित्र कोरडी व्युत्पत्ती दे व्यर्थ जैसे तैसे सत्पात्रा वाचून दान देता व्यर्थ संपूर्ण. तसं दान देताना सुद्धा ते सत्पात्र माणसाला देतो का नाही याचा पण विचार करायला पाहिजे. तैसे सत्पात्रा वाचून दान देता व्यर्थ संपूर्ण. म्हणून सत्पात्र विलोकन तैसे दान अर्पावे. द्वादशी दिनी कर्पूरयुक्त तांबूल देतो ब्राह्मणा प्रततो आपल्या पुरुषासहित पावतो तो. द्वादशीच्या दिवशी कापूर घातलेला विडा द्यावा. म्हणजे विड्यामध्ये आपण जसं काद घालतो, चुना घालतो, सुपारी घालतो, त्याच्याबरोबर थोडासा कापूर. द्वादशी दिनी कर्पूरयुक्त तांबूल दे जो ब्राह्मणावर तो आपल्या पुरुषासहित भावतो कुंटे. आणि कर्पुराचे जितके कण किंवा तांबूलपत्रांचे जैसे प्रमाण जितके कल्पर्यंत दान तेथे आनंदे राहतो. ऐसे तांबूलदाना धूत टाहून अन्नदान महत. द्वादशी दिनी जी अन्न देत ते ना परतो वैकुंठे. करतत वैकुंठी जगी द्वादशी आहे म्हणून पुण्यक्षेत्र तीर्थासी भुवनी लोक पाप दहन लागून किंचित सामर्थ्य असे. नातळी ती सकळ व्यर्थ म्हणून सांगतो मुख्यार्थ कोठेने जाता. तीर्थयात्रार्थ द्वादशी व्रत येथे करी. कुठं नाही तीर्थयात्रेला जाता आलं तर निदान द्वादशीचं म्हणजे एकादशीचं व्रत करावं आणि द्वादशीला सोडायचं. जो नर मोहे द्वादशी दिवशी काही न दे काही न देई दान विप्रसे दुःख दारिद्र्य रोगाची त्याचे अनिपीठ झाले. काशी कांची मथुरा द्वारका गंगाद्वारा अयोध्या अवंतिका या असते पुण्य फलदायका परी न लेखा द्वादशी. सप्तपुऱ्या आहेत, मोक्षपुऱ्या म्हटले. अयोध्या काशी कांची मथुरा अवंतिका पुरी द्वारावतीचैव सप्तयता मोक्षदायका. काशी कांची मथुरा द्वारका गंगा द्वारा अयोध्या अवंतिका या असते पुण्यफलदायका परी न लेखा द्वादशी. शुक्ला अथवा कृष्ण द्वादशी समसमानाशी असे लोका माझी द्वादशी ऐशी मत प्रीती करती तिथी नसे. म्हणून द्वादशी कोणती असो शुद्ध द्वादशीला द्या
वद्य द्वादशीला विशेष महत्त्व आहे, पण शुद्ध द्वादशीला दिलं असेल तर तेही महत्त्वाचं आहे. द्वादशी दिनी प्रभात उठून भावे माझं विष्णूची पूजिनी घृताद्युपस्कर युक्तांना ब्राह्मणादान दिजे अन्नदानाहून दान अधिक त्रिजगरी त्रिशुद्धी नसे रेखा आणि द्वादशी समतिथी एक नसे दान सिंधुजे. जसं सर्व दानामध्ये अन्नदान श्रेष्ठ आहे, तसं सर्व तिथ्यामध्ये द्वादशी तिथी श्रेष्ठ आहे. म्हणून द्वादशी तिथीला केलेलं अन्नदान सर्वात श्रेष्ठ आहे. द्वादशी दिने अन्नदानाहून दान अधिक त्रिजगी त्रिशुद्धी नसे देखा आणि द्वादशी समतिथी एक नसे जे दान सिंधुजे. ज्या मासाचा द्वादपती तया पूजावी द्वादशी प्रभाती अधिक मासे पुरुषोत्तमा प्रति द्वादशी दिनी पूजावे. पुरुषोत्तम देवतेची प्रार्थना करावी, पूजा करावी. मग वस्त्रयुग्मा उपविध घृत आणि पादुका देणे विप्राप्रदायसे अधिक मासी करता व्रत फलानंत होय पाये. ब्राह्मणाला धोतर वरती उपरणं असं काही किंवा त्याला जे काही वस्त्र तो परिधान करत असेल ते वस्त्र द्यावं, जानवं द्यावं, यज्ञोपवीत द्यावं, घृत द्यावं, पादुका द्याव्या. अधिक मासे द्वादशी ढाई विप्रासे दान देता काही तत्फला वर्णार्थ सहस्रमुखा हे शेषही नाही समजा ऐसे द्वादशीचे महिमान प्रिय तुझं करते समुख्यवान. यासी जे भक्तिभावे करून श्रवण पठण करतील तयांचे सकळ पापराशी धगधगतील मुळे श्री उभय लोकी अखंड सुखाचे पावतील जाणण्याचे आणि तयांचे श्रवण पूर्वी श्री गोलोकनाथ एतद्विषयी कोणी मनात शंका संशय धरू नये. ते द्वादशीच्या दानाविषयी जायचं काही शक्य नाही, तर हे व्हावे ऐकतायच दान फळ सर्वही लाभेल. हां, आता ह्या द्वादशी तिथी आपण काय म्हणणार, अरे मग आतापर्यंत आम्हाला जे काही करायचं होतं ते करून झालं, आता काय द्वादशीला आम्हाला पुन्हा करता येणं शक्य नाही, कारण एकदा कोणी त्या वेळेला दान देऊन झालं असेल आतापर्यंत, मग आता द्वादशीला पुन्हा कसं देणार, किंवा आतापर्यंत केलंच नाही आणि आता द्वादशीला सुद्धा करणं एखाद्याला परिस्थितीमुळे शक्य नसेल, मग त्यांनी काय करावं द्वादशीला. तुम्ही तर सांगताय द्वादशीला दान द्या, आमचं तर देऊन झालं आहे हा एक भाग, किंवा द्यायची ऐपत नाही हा एक भाग. मग त्यांनी काय करावं, त्यांनी हे द्वादशी महात्म्य जे आहे ते ऐकलं तरी त्याला त्या दिवशी दान केल्याचं पुण्य लागतं. ऐसे हे द्वादशीचे महिमान प्रिये तुझ कथिले संक्षेपान. यासी जे भक्तिभावे करून श्रवण पठण करतील. श्रवण करणाऱ्याला पुण्य, पठण करणाऱ्याला पुण्य. तयांचे सकळ पापराशी दग्ध होतील समोरेशी. त्यांची सगळी पाप ह्या अधिक मासा द्वादशीचं महत्त्व ऐकल्यामुळे त्यांची पापं नाहीशी होतील, दग्ध होतील. त्यामुळे जे उभय लोके अखंड सुखाची पावतील जाणीचे आणि तयांचे सर्व पुरवीर श्री गोलोकनाथ इतरविषयी कोणी मनात संशय धरू नये. जे द्वादशीच्या दानाविषयी जयाशी काही शक्ती नाही. तई हे भावे ऐकताही, तई हे भावे ऐकताही दान फळ सर्वही लाभते. त्यांनी भक्तिभावाने श्रवण केले तर त्याला ह्या द्वादशीला दान केल्याचं पुण्यफल प्राप्त होतं. तई हे भावे ऐकताही दान फळ सर्वही लाभेल. भगवतप्रिय द्वादशी दिनी दयाचे आहे येथे वर्णन म्हणून बुधी निमान द्वादशी दिनी ऐकावे. इतिश्री अधिक मास महात्म्य बृहन्नार्दे पद्माधार सज्जन श्रोते ऐको चतुर एकोनविंशोध्याय समाप्ता. श्रीकृष्णार्पणमस्तु. पुरुषोत्तमार्पणमस्तु. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे. हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे. हे नाथ नारायण वासुदेव. गोपाल कृष्ण भगवान की जय. सद्गुरु गजानन महाराज की जय.
आरती पंढरीश प्रभूची कमल जापती विठ्ठलाची ठेविले चरण विटेवरती सावळी घनश्याम मूर्ती गळ्यामध्ये पुष्पहार रुळती फुले त्यावरी वैजयंती लाजला पंचबाण जासी लाजला पंचबाण जासी असे ते वदन कमल समनयन हरपले भान पाहताची उभी ही माय अनाथांची आरती पंढरीश प्रभूची कमल जापती विठ्ठलाची कटीला पीतांबर कशिला कस्तुरी तिलक भव्य भाला मिथिना बिरगुलाला दर्शना संत संग आला झल्लरी टाळ वाजताना झल्लरी टाळ वाजताना नाचती भक्त प्रेम अत्यंत गुंतले चित्त हरी पाये गुंतले चित्त हरी पाये गणुला पाव विठाबाई आरती पंढरीश प्रभूची कमल जापती विठ्ठलाची सद्गुरु गजानन महाराज की जय 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 अधिक मास पुरुषोत्तम नाम सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्या जय देव दीन म्हणूनी कृष्णे उद्धार केला निज नामे पुरुषोत्तम धन्य तुला केला गाणे त्यागे स्नाने पूजा जपमाला व्रताचरण फलदायी निश्चय ठरविला निस्वार्थे परमार्थे हरिची तू दैन्य सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्या जय देव जय जय अधिक मास पुरुषोत्तम नाम सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्या जय देव पुरुषोत्तम महिमा तो दुर्वासे कथिला मेधावी कन्येला तोनच आवडला परिशिव पूजा करण्या सांगुनिया तिजला पांडव पत्नी म्हणून जन्मधन्य केला वनवासी पंडुसुता कथिले महिमान सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्या जय देव जय अधिक मास पुरुषोत्तम नाम सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्या जय देव अधिक मासा माझी दाने जे देती दीप निरंतर देवा पुढतील वीती राधा कृष्णांची ही पूजा जे करीती अथवा उपवासा मासवरी धरिते अनारसे 33 जामाता दान सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्या जय देव जय अधिक मास पुरुषोत्तम नाम सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्या जय देव दृढ धन्व्याला पोपट करीतो उपदेश गतजन्मीची सांगे पुण्या इत्यास अधिक मासी घडता स्नाने उपवास पुनरुज्जीवन लाभे मृत तत्पुत्रास सुदेव विप्रासी फलप्राप्त पूर्ण सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य जय अधिक मास पुरुषोत्तम नाम सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य जय देव राणी मणिग्रीवाटे उग्रदेव बोले पुरुषोत्तम मासाचे व्रत त्या सांगितले त्याला पुढच्या जन्मी सुख प्राप्त झाले चित्रबाहू म्हणून या वैभव भोगियले सहज जरी व्रत घडले तरी होई धन्य सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य जय अधिक मास पुरुषोत्तम नाम सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य जय देव सदैव अख्यान नारायण कथिती दुर्गती होऊन आहे प्राप्त पुण्यांते
वानर जन्मातून स्वर्गाची प्राप्ती मासभरी उपवासे तयास होईते कथा पुराणामधल्या कित्येक अन्य सद्भावे व्रतकरिता लाभतसे पुण्य जय जय अधिक मास पुरुषोत्तम नाम सद्भावे व्रतकरिता लाभतसे पुण्य जय देव धर्म सत्य मर्यादा नीती आचरणे कैसे पुण्य करावे दंपती जीवने अनेक ऋषी वचने ऐकावी श्रवणे महात्म्यपोथी वाचन करणे सर्वाने निस्वार्थी वागावे तोच धर्ममान्य सद्भावे व्रतकरिता लाभतसे पुण्य जय जय अधिक मास पुरुषोत्तम नाम सद्भावे व्रतकरिता लाभतसे पुण्य जय देव घालीन लोटांगण वंदीन चरण डोळ्याने पाहि नृप तुझे प्रेमे रंजन आनंद पूजन भावे वाढीन म्हणे नमा त्वमेव माता पिता त्वमेव बंधुस्तका त्वमेव विद्याधृणं त्वमेव सर्वं मम देव कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतिस्वभावात् करोमि यद्यं सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरे श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे राम राम हरे हरे कृष्ण कृष्ण हरे सद्गुरु गजानन महाराज की जय पुरुषोत्तम भगवान की जय. काहींना कदाचित असं वाटेल की नेमकी ही बार्शी आली कुठे, जिथं हा परमात्मा अंबरीश राजासाठी प्रकट झाला ती बार्शी कुठे आहे. तर आपण पंढरपूरला जाताना कुर्डुवाडी आधी लागते आणि कुर्डुवाडीवरनं मग बार्शीकडे जाणारा एक पूर्वी बार्शी लाईट रेल्वे होती किंवा इकडनं रेल्वेने सुद्धा डायरेक्ट बार्शीचं रिझर्वेशन मिळू शकतं. तर बार्शीला म्हणजे पंढरपूरच्या जवळच आहे ती, तेव्हा पंढरपूरला कधी गेलात तर बार्शीला जाऊन या, जवळच आहे ती. पण पंढरपूरला जाताना थोडं मुक्कामाचा वेळ काढून जायला पाहिजे. घाई सकाळी पंढरपूर, लगेच गाणगापूर, लगेच अक्कलकोट, लगेच तुळजापूर, लगेच रिटर्न असं न करता कधी जायचं झालं ना थोडंसं वेळ काढून जावं, 2-3 दिवस तिथे राहावं, सगळं आजूबाजूचा परिसर पाहावा. सद्गुरू गजानन महाराज की जय.